नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे चरचरीत असं पंढरपुरी पिठलं. त्यासाठी मी हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकायला हे 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे आता दोन्ही पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया. आणि ज्या वाटीनं आपण बेसन मोजलं त्याच वाटीनं हे बेसनमध्ये 6 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आम्ही हे 2 वाट्या पाणी टाकून ह्यामधल्या गाठी फोडून घेते. हे आता एकसारखं हलवत हलवत ह्यामधल्या गाठी फोडून घ्या. बघा, हे पीठ आपण गाठी फोडून एकसारखं करून घेतल्यानंतर त्यामध्ये अजून याच वाटीनं 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ह्या 3 वाट्या झाल्या. आता अजून 3 वाट्या मी यामध्ये पाणी टाकून घेते. असं हे 6 वाट्या पाणी टाकून घेतल्यानंतर हे पीठ आपण थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊया. ह्या पिठल्यासाठी लागणारा मसाला आपण आता तयार करून घेऊया. ह्या 10 ते 12 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्याच्या तिखटाप्रमाणे मिरच्याचा वापर करा. 1 मोठा लसूण गड्डा पण मी सोलून घेतला आहे. यामध्ये टाकायला ही कढीपत्त्याची 1 फांदी आणि 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण आता ह्या मिरच्या, लसूण आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात हे 1 चमचा जिरे टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये ह्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या मोडून टाका, म्हणजे पटकन बारीक होतात. त्यामध्ये एखादी अशी लाल मिरची टाका, म्हणजे पिठल्याला कलर पण आपल्या छान येतो. यामध्येच टाकूया हा लसूण आणि ह्यामधली 1 कढीपत्त्याची फांदी, म्हणजे पिठल्याला आपल्या कढीपत्त्याचा वास पण छान लागतो. आणि हे आता मी पहिल्यांदा बारीक करून घेते. असा हा मिक्सर बंद चालू करत मसाला वाटून घेतल्यानंतर आपण ह्या पिठल्याची आता फोडणी बघूया. पिठल्यासाठी ठेवलेली कढई पण आपली गरम झालेली आहे. त्यामध्ये साधारण आपण हे 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया हे चमचाभर मोहरी. मोहरी चांगली तडतडून घ्या. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत हे अर्धा चमचा जिरे, कारण जिरे आपण मिरचीबरोबर वाटून घेतलेत, म्हणून मी फोडणीमध्ये अर्धा चमचा जिऱ्याचाच वापर करणार आहे. आता टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग. आता फोडणीमध्ये जाणार आहे हा कढीपत्ता. कढीपत्ता तळाची टाकूया हा कांदा. कांदा चांगला मऊ पडेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. बघा, कांदा चांगला मऊ पडेपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हा वाटलेला मसाला टाकून घेऊया. आता हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघा, हा मसाला म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा कसा छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद. छोटा 1 चमचा मी हळद टाकून घेते. त्याबरोबरच यामध्ये टाकूया आता हे जाडसर कुटलेलं कच्च्या शेंगदाण्याचं कूट 1-2 चमचे फक्त मी टाकून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण आता ही लो करून ठेवूया. आणि पिठल्याच्या पिठात पाणी घालून आपण हा घोळ करून घेतलेला थोडा थोडा ओतत आता हे पिठलं आपण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या पिठल्याच्या गाठी होत नाहीत. बघा, असं थोडं होता हलवून घ्या. असं करत करत ह्यात सगळं पाणी आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे.
हे पीठ कालवलेलं सगळं ओतून घेतल्यानंतर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मी थोडं पाणी टाकून खळबळून ह्यामध्ये टाकून घेते आणि गॅसची फ्लेम आता हाय करून हे आता एकसारखं हलवत राहायचं आहे. म्हणजे ह्या पिठल्यामध्ये गाठी होत नाहीत. आणि आता टाकूया चवीपुरतं मीठ. सतत हलवून ह्या पिठल्याला आपण उकळी आणून घेऊया. बघा सतत हलवून एकसारखं झाल्यानंतर ह्या पिठल्याला कशी छान उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आता मी ही लो करून घेते. लो फ्लेमवर हे असंच आपण 2 ते 3 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघा गॅसवर शिजवल्यानंतर हे पिठलं कसं आपलं छान झालेलं आहे. शेवटी त्यावर टाकूया ही बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हा गॅस मी बंद करून घेते आणि हे पिठलं आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, असं हे चरचरीत पंढरपूर स्पेशल पिठलं आपलं तयार झालं आहे. बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पिठल्याची रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. रेसिपीला लाईक करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटतच असतो. नेहमीच्या ब्रीद वाक्याप्रमाणे घरचंच खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.